श्री स्वामी समर्थ. आता श्री स्वामी महाराज चोळप्पाच्या घरी कधी कधी राहत असे. असेच एकदा चोळप्पाच्या बायकोने हरभरे भरडून उत्तम डाळ करून रांजणात भरून ठेवली होती. स्वामी महाराजांनी कोणास न कळता त्यातील डाळ रोज गाईला देण्याचा नियम धरला आणि रोज थोडी थोडी करत स्वामी महाराजांनी ती संपूर्ण डाळ संपवून टाकली. आणि काही दिवसानंतर एक सण आला. आता पुरणपोळी करावी या हेतूने चोळप्पाच्या बायकोने डाळ काढायला घेतली. पण पाहतात तो काय, रांजण रिकामा. महाराजांच्या रोजच्या चेष्टा त्यांना ठाऊक होत्या. त्यावरून त्यांचेच हे सर्व काहीतरी काम असावे असा त्यांना संशय आला. त्यांनी ही गोष्ट चोळप्पांना सांगितली. चोळप्पाने भीत भीत स्वामी महाराजांना विचारले, महाराज ते डाळ. तेव्हा श्री महाराज म्हणाले, हमको क्या मालूम, तुम्हारी गो डाळ खा गई, उनको पूछ. चोळप्पा तसे घरचे दरिद्री होते, त्यामुळे त्यांच्या बायकोला श्री महाराजांचं कृतीचा खूप राग यायचा. असे निदान सापडले आहे की चोळप्पाच्या बायकोला महाराजांची खरी ओळख पटली नव्हती आणि त्या नेहमी श्री स्वामी महाराजांना एक प्राकृत मनुष्य म्हणून समजायच्या. उदाहरणच द्यायचे झाले तर श्रीकृष्ण आणि यशोदा मैया यांचे देता येईल. खरंच आपण आपल्या संसाराच्या रहाटगाडग्यात अशा कितीतरी गोष्टी हरपून बसतो, हे पूर्वीच्या इतिहासावरून आपल्याला समजते. त्यांच्या हाती काय आले होते याचेही त्यांना भान राहिले नाही. पण वेळ गेल्यावर समज आली तरी त्याचा काय उपयोग, नाही का? तेव्हा वेळीच सावध व्हावे आणि त्या परमात्म्याला परिपूर्ण शरण जावे. श्री स्वामी समर्थ.